आहे। बऱ्याच दिवसापासून आमच्या या भागातले काश्मीर नगरचे महत्वाचे मग काश्मीर नगरचे लोक ही वसाहत पडणार 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 महापालिकेचे लोक येतात आणि सांगतात पडणार 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 म्हणून। तर मी या गोष्टीमध्ये डीप मध्ये गेलो आणि बघितलं की आता आताचा लाईव्ह जे मॅप आहे तो फक्त 18 मीटरचा आहे। म्हणजे पूर्वीचा जो मॅप होता तो 36 मीटरचा होता, परंतु शासनानं बऱ्याच लोकांच्या मागणीनुसार तो रस्ता एवढा काही मोठा बनवायची आवश्यकता नाही म्हणून 18 मीटरचा केला। आणि 18 मीटरचा केल्यानंतर मग पुढे जे बिल्डर्स लोक आहे, मोठमोठे बिल्डर्स लोक आहे, यांनी ती सुपारी महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिली तर बाबा आम्हाला हा रस्ता 36 मीटरचा करून देण्यात यावा। मग त्या लोकांनी ती सुपारी घेतली। आता ती किती रुपयात घेतली, किती कोटीमध्ये घेतली, कशी घेतली माहित नाही मला, परंतु मग महापालिकेच्या आयुक्तांना अचानकच त्या दिवशी आले इथं समोरचा रस्ता फाडत असताना आणि ते पाडायला सोडून त्या पलीकडे घुसले ते आणि 36 मीटर कोण घुसले तर ते या साईडला घुसले, ते साईड सोडून दिले त्यानं तिकडची। आम्हाला त्या साईडचा विषय पण बोलायचा नाहीये, आम्हाला फक्त एकच म्हणायचं होतं की 18 मीटर जाऊ द्या ना, पण तुम्ही 36 मीटर करताय आणि वन साईड करताय। जे का 18 मीटर मध्ये दोन्ही साईड आहेत ते 18 मीटर सोडून तुम्ही कोणा बिल्डरकडून सुपारी घेऊन ह्या रस्त्याला तुम्ही 36 मीटर करताय आणि फक्त गोरगरिबांचे घर ज्या लोकांनी बॉन्डवर घेतले जागा त्यांच्याकडे जास्त काही पुरावे नाही आहेत म्हणून त्या लोकांची जागा खाली करायची आणि ज्यांना तुम्ही अनलिगल परमिशन दिलं समोरच्या साईडला जे परमिशन आहेत ना तर ते लेआउट पण सँक्शन नाहीये त्यांनी स्वतः परमिशन दिल्यामुळं आणि त्यांना महापालिकेला त्यांचं TDR द्यावं लागेल किंवा महानगरपालिकेचे पैसे त्यांना द्यावं लागतील त्या लोकांना त्याचे घर पाडल्यानंतर, म्हणून त्या लोकांचा हिस्सा त्यांनी मध्ये घेतला नाही। त्याचं कारण असं आहे की त्यांना पैसे द्यावे लागतील, इकडच्या लोकांना पाडले पैसे द्यावे लागणार नाहीत म्हणून त्यांना हा सगळा भाग खर्च घेतला। त्यामुळं मग आम्ही सविस्तर जनार्दन पाटील कांबळे आमचे मी संजू आम्ही 4-5 जण बसलो, या गोष्टीवर चर्चा केली आणि विचार विनिमय करून आम्ही मग महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्ष नेते आपले अंबादास दानवे साहेब यांना पत्र पाठवलं की बाबा हा जो रोड होतोय 18 मीटरचा असताना 36 मीटर बळजबरी केलाय त्याला थांबण्यात यावं आणि कोणामुळे केलाय, कोणत्या बिल्डर लोकांनी पैसे दिले, कसे दिले, या प्रकारे थांबवा म्हणून आम्ही त्यांना पण पत्रव्यवहार केला। दुसरी गोष्ट महापालिकेच्या आयुक्तांना आम्ही सांगितलं म्हणजे निवेदन देऊन सांगितलं की आम्ही 4 तारखेला इथं उपोषणाला बसणार आहे म्हणून, ते पत्र पण आमच्याकडे आहे। परंतु काही लोकांचं म्हणणं होतं बाबा आता तुम्ही उपोषण करू नका, काही पोलीसवाले काही महापालिकेचे लोक आहेत का तुम्ही सध्या उपोषण करू नका, हा रोड असता 18 मीटर होणार आहे म्हणून आम्ही कालचं उपोषण स्थगित केलं। काल 4 तारखेला ना ते 4चं उपोषण आम्ही स्थगित केलं, परंतु आम्हाला त्यांना परत सांगायचंय कारण कालचे लोक येऊन धमक्या देऊन गेलेत। आज कालपर्यंत दुकान सगळे हे सगळे खाली नव्हते, हे सगळे चालू होते दुकानं, पण ते धमकी देऊन गेले का खाली करा 36 मीटर रस्ता म्हणून। मग आम्हाला कळलं की आज परत ते खाली करू लागले दुकानं, म्हणून आता आम्ही त्यांना आमच्या माध्यमातून एकच सांगायचंय जर करायचा रस्ता समजा 18 मीटर दोन्ही साईडने झाला पाहिजे, मला थोडं 36 मीटर करायची आवश्यकता नाही, 18 मीटर करा पण दोन्ही साईडने करा, एकीकडे कोणाचा जीव घेऊ नका। कारण आता आमचे काय नव्हते ते झालं ना आपले टाकडे मध्ये एकंदरीत एक बातमी आली होती फक्त तर बाबा रस्ता मोठा त्या माणसानं वाल्मिकी ड्युटीला होते, वाल्मिकी ड्युटी करत असताना त्याला जे पेन्शनचे पैसे भेटतात ना रिटायरमेंटचे ते सगळे पैसे घेऊन त्याने ती बिल्डिंग उभा केली आणि अचानक ती बिल्डिंग पडणार म्हणून त्याला अटॅक आला आणि अटॅक आला ते वारले बिचारे। तर या गोष्टी चर्चा झाली नाही, परंतु आज कालपासून 2-3 लोक बिमार आहेत, तर उद्या त्याला 1-2 दिवस अटॅक कोणी येऊ शकतो, काही कोणी आत्मदान करू शकतं, काही होऊ शकतं। म्हणून आमची शासनाला विनंती, प्रशासनाला विनंती, महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती तर त्यानं व्यवस्था 18 मीटरचाच राहून देण्यात यावा, नसता आम्ही परत एकदा उद्या परवा आंदोलनाला बसणार 100%। एवढंच बोलताना थांबतो। आणि आपल्या माध्यमातून पुन्हा या ठिकाणी पर्यटन रोड खाली केला, त्या ठिकाणी पर्यटक जातात तुमच्या म्हणण्यानुसार, उद्योगधंदे त्या साईडला वाढताय, ठीक आहे मान्य आहे आम्हाला, तो त्याच्यासाठी कोणी काही आक्षेप नोंदवला नाही, काही नाही, त्या पद्धतीने तुम्ही येऊन दुकानं वगैरे पाडले, सगळ्यांनी सहकार्य केले, तुम्हाला येण्याच्या अगोदर बरीचशी जागा खाली झाली हे प्रशासनाने सुद्धा बघितले। पण हा नाथविली रोडकडे तुम्ही असं काय करणार आहेत, तुमच्या इकडे कोणते उद्योगधंदे येणार आहेत, तुमचं काय या ठिकाणी येणार आहे की जेणेकरून तुम्ही हा एवढा मोठा 36 मीटरचा रोडवर तुम्ही विनाकारण त्याला 36 मीटर रोड करण्याच्या मागे लागलेले, हा पण हेतू आजपर्यंत कळत नाहीये की तुम्ही इकडे समोर काय तुमचे उद्योगधंदे येणार आहे, समोर काय होणार आहे, तो रस्ता कुठं जाऊन थांबतोय, त्याचा उपयोग काय आहे, एवढ्या मोठ्या रस्त्याचा उपयोग काय आहे। नाथविली शाळा आमची वसाहत बसल्याच्या नंतर ती नाथविली शाळा आहे आणि त्या नाथविली शाळेमध्ये
सगळे हायफाय लोकांचे मुलं त्या ठिकाणी आहेत. पण तेव्हापासून हा रस्ता तर सुरुवातीला छोटा होता त्यावेळेस सुद्धा ते सुरळीत येत जात होते, आताही ते सुरळीत येत जातात. पण तुम्ही मग करताय कोणासाठी? त्यांचं नाव पुढे करतात, लॉ कॉलेजचं नाव तुम्ही पुढे करतात. लॉ कॉलेजला सुद्धा अधिकारी ज्यावेळेस येतात ते 3 महिन्यातून 2 महिन्यातून एकदा त्यांची व्हिजिट असते, एकदा त्यांची मीटिंग असते. तर त्यावेळेस तुम्ही येऊन आम्हाला सांगतात दुकानं बंद करा, रस्त्यावरचे ट्रॅफिक काढा, तर सगळे नियम पाळतात, दुकानं सुद्धा बंद ठेवतात, सगळं काय करतात. पण मग तरी एवढं सगळं नागरिकांनी तुम्हाला सहकार्य करून हा रस्ता 36 मीटर करण्याचा हेतू आजही आम्हाला काही समजला नाही. पण हे आपल्या माध्यमातून पुन्हा साहेबांना आम्ही विनंती करतो की हा 18 मीटरचा रस्ता करा, त्याच्याबद्दल आमचं काही हरकत नाही. पण तुम्ही याला 36 मीटर करून सगळ्यांचं पोटावर लात मारू नका, हात मारू नका, एवढीच आपल्या माध्यमातून विनंती करतो. जसं सर्वांनी सांगितलं की हा सुरुवातीला हा नाथविली रोड 36 मीटरचा होता आणि त्याच्यावर आक्षेप पडल्यानंतर तो 18 मीटरचा झाला. 18 मीटरचा होत असताना त्याला सर्वांनी सहकार्य केलं. पण प्रशासनाला माहित नाही काय जाग आली किंवा त्यांचा काय हेतू याच्या पाठीमागचा, किंवा त्याच्यामध्ये त्यांचं असं हेतू दिसून येतो की गोरगरिबांना मुद्दामून त्रास द्यायचा. तर तो 36 मीटरचा रस्ता त्यांनी पुन्हा कॅन्सल करून 18 मीटरचा रस्ता त्यांनी पुन्हा कॅन्सल करून तो 36 मीटरचा ठराव त्यांनी आणण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. तर माझ्या सर्वांच्या आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की हा 18 मीटरचाच रस्ता आहे, तर हा 18 मीटरचाही राहू द्यावा आणि हा दोन्ही साईडने झाला पाहिजे, म्हणजे जेणेकरून आमच्या गोरगरीब लोकांवर अन्याय होणार नाही आणि ज्यांचे व्यवसाय पोटपाणी ह्या रोडला चालू आहे ते थोडे बहुत का होत नाही सुरळीत चालू राहतील. आणि याचं दुसरं एक कारण माझी विनंती अशी आहे साहेबांना की आता साहेब सांगतात की तुम्ही अनलिगली आहे लिगली आहे. तर साहेब आम्ही एक विनंती करतो तुम्हाला की ज्यावेळेस आम्ही हे अनलिगली लिगली वस्तीमध्ये बसत असताना तुमचे इथून बरेचसे राऊंड झालात, इकडे समोर लॉ कॉलेज आहे, तुम्ही तिथे येतात जातात, आमचे कंस्ट्रक्शन चालू असताना तुम्ही बघितलं आणि आम्हाला अनेक समस्या असताना तुमच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला लाईट देण्यात आली, पाणी देण्यात आलं, रोड देण्यात आले, ह्या सगळ्या सुख सुविधा तुम्ही देण्यात आल्यानंतर आम्हाला अनलिगली कसं म्हणता हे आम्हाला कळत नाही. आणि आमच्याकडनं तुम्ही कमर्शियल म्हणून दोन प्रकारचा तो टॅक्स भरून घेतलेला आहे. मग आम्ही टॅक्स भरत असताना तुम्ही तो टॅक्स घेत असताना आम्ही अनलिगली कसं होतो, मला हाही एक मोठा प्रश्न आहे. ठीक आहे, आमच्याकडे बांधकामी परवानगी नसतील, नाही कळालं आम्हाला त्यावेळेस ही जागा कोणाची कसं काय राहावं. आम्ही ज्यावेळेस उद्योगधंद्याला लागलो, पोटा पाण्याला लागलो की या छोट्या बोट पुंजीतून आम्हाला जे मिळालं, ही जागा लिगली का अनलिगली हे आम्हाला माहित नाही, पण आम्हाला जी जागा स्वस्तात मिळाली आम्ही तिथं बसल्यानंतर याच्यातून उपजीविका साधून जो आम्ही या ठिकाणी व्यवसायातून थोडी जमापुंजी जमा केली आणि त्याच्यातून आम्ही या ठिकाणी आमचे घरदार उभा केले. आणि तुम्ही एवढ्या वर्षानंतर जवळपास आम्हाला 40-45 वर्ष झाले असतील, 50 वर्ष झाले असेल आम्ही इथं बसलेलो आहे आणि 50 वर्षामध्ये प्रशासनाला कसं कळालं नाही की आम्ही अनलिगली राहतोय म्हणून. एक शॉप पडत असताना, एक मजला चढवत असताना, एक घराचं बांधकाम करत असताना तुम्ही येऊन आम्हाला टॅक्स काढला का, परमिशन घेतली का, तुमच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला चिरीमिरी घेऊन काय होणार नाही तुमचं, असं होणार नाही तसं होणार नाही, तुम्ही आम्हाला पाठबळ दिलं. आणि आमचे एक शिष्टमंडळ साहेबांकडे गेलं होतं, साहेबांकडे जात असेल, साहेब आम्हाला आमच्याकडे लक्ष द्या थोडंसं, आम्ही डबल टॅक्स भरतो. मग तुम्ही चोर आहे म्हटले. अहो साहेब, तुम्ही आम्हाला सर्वसाधारण लोकांना चोर जर म्हणत असेल आणि तुमचे प्रशासन टॅक्सच्या नावाखाली डबल टॅक्स वसूल करत असेल तर आपण कोण आहेत, हे आम्हाला कळत नाहीये. आणि आमच्या भावना ज्यावेळेस आमचं शिष्टमंडळ तुम्हाला भेटायला येतं तर तुमचं भेटण्याची मनस्थिती नसती, तुमचं बोलण्याची मनस्थिती नसती. तुम्ही सर्वसाधारण माणूस तुमच्याकडे आलाय की तू परमिशन कोणाची घेतली, कोणाला बांधून विचारलं, कोणाचं कसं विचारलं. साहेब तुम्ही मागचा रेकॉर्ड बघा, कशी इथं लोक बसलेत, कोणत्या कारणाने बसलेत. बरं ठीक आहे, ते तुमच्या म्हणण्यानुसार ते अनधिकृत आहे. बरं आमच्याकडनं पण शासनाला काही ना काही जमापुंजी झालीच असेल ना, टॅक्सच्या माध्यमातून होणार, कशाच्या माध्यमातून होणार. आम्ही एवढ्या वर्षापासून इथं राहतोय तर आम्ही गव्हर्नमेंटला, आमच्या मायबाप सरकारला काही त्याच्यात आमचं देणं लागत असेल ना. आणि मग त्याच देण्याच्या हिशोबाने तुम्ही जे आमचे मायबाप आहात, सरकार आहेत, मायबाप आहात, तर तुमचंही कर्तव्य आहे की ज्यावेळेस आमचं घर तुम्ही उद्ध्वस्त करताय, आमच्याकडे कागद असो किंवा नसो, आम्ही तुमच्या भारतातले या महाराष्ट्रातले रहिवासी आहोत, या उद्देशाने तुम्ही आमच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि हे लक्ष देत असताना आम्ही लिगली का अनलिगली हा मुद्दा सोडून आमचं पुन्हा पुनर्वसन कसं होईल, आम्हाला पुन्हा तुम्ही पुनर्वसन कसं करून देता येईल याकडे तुम्ही जर लक्ष दिलं तर त्यासाठी आमच्या सर्वसाधारणसाठी हा एक खूप मोठा एक महत्वाचा प्रश्न आमच्यातून तुम्ही सोडवशाल अशी या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो. माझं नाव संजय साळवे. मी स्वप्नेल त्या हॉटेलचा मालक बोलत आहे. पहिला
36 मीटरचा रोड होता, तो रोड कॅन्सल करण्यात यावा. त्या रोडची आवश्यकता नाही, इकडं एवढी काही ट्रॅफिक नाही. 18 मीटरचाच हा रोड राहण्यात यावा. तर बाकीच्या लोकांची जे आहे तर व्यवसाय बुडणार नाहीत. याच्यामुळे बरेचसे लोक व्यवसायाचे शटर कामातून निघून गेले. सगळे जिथं 4-4-5-5 लोक कामाला ते सगळे बेरोजगार झालेत आणि अजून रात्री घर पण गेलेत लोकांचे. रोड आहे कोणता रोड आहे? नाथवेली जाणारा रोड आहे हा. पैठण रोडवर आहे. हा पैठण रोडला आहे. सुरुवातीला हा रोड किती फुटाचा होता, आता किती फुटाचा होता? सुरुवातीचा रोड 36 मीटरचा होता, नंतर 18. आमचं म्हणणं असं आहे की 18च राहावा तो. म्हणजे 18 मध्ये कसं रोजगार जाणार नाही लोकांचा. एक तर नोकऱ्या नाहीत लोकांना. माझ्या हॉटेलमध्ये झालं सर. हा तिकडे जे हा रस्ता जिकडे जात आहे तिकडे गरज आहे का एवढ्या? नाही, एवढ्या मोठ्या रस्त्याची गरजच नाही तिकडे. असं काय तिकडे एवढं की रस्ता मोठा करण्याचा भाग आहे? काय आहे तिकडे? नाही, काहीच नाही तिकडं. तिकडं काहीच नाही. पुढं सातारा आहे, तिकडं नाथवली शाळा, बाकी काय तिकडे काहीच नाही. तर मग प्रशासन जे हे आता 36 मीटर करण्याचा निर्णय का घेत आहे, काय वाटतं तुम्हाला? नाही, आम्हाला त्याच्यामध्ये वाटतं काय ते राजकारण आहे किंवा आम्हाला बेघर करण्याचा उद्देश आहे शासनाचा. आम्ही बेघर राहिलो तर आम्हाला असं. या संदर्भात तुम्ही मनपा प्रशासनाची काही भेट वगैरे घेतली का? नाही, आले होते प्रत्यक्षात त्या इथं आले होते. आम्हाला त्यांनी सांगितलं, मग तोंडी आदेश दिला की तुम्ही खाली करा. तुम्ही सर महानगरपालिकेने प्रस्ताव मागितले होते, आक्षेप मागितले होते, त्यावेळेस तुम्ही तिथं आक्षेप तुमचा नोंदवला का? हा, नोंदवलेले आहेत ना आक्षेप. आक्षेप नोंदवल्यानंतर तुम्ही महानगरपालिका अधिकाऱ्यांची चर्चा केली का? हा, चर्चा झाली ना आमची. अधिकाऱ्यांनी काय उत्तर दिले? अधिकाऱ्यांनी सांगितलं 36 मीटर हा रोड होणार आहे, काही कमी जास्त होणार नाही. तुम्ही तुमचं मटेरियल स्वतःहून काढून घ्या. काल भोंगा देऊन सांगून गेले आम्हाला वॉर्निंग. आता तुम्ही सांगितलं होतं की यांनी जे 18 मीटरचा रस्ता पास केला होता, हा, तो कधी केला होता? 18 मीटर 18 मीटरचा रस्ता म्हणजे अगोदरच होता याच्यामध्ये, तर त्यांनी हा नंतर चेंज केला सगळा. मी सचिन हरिभाऊ जाधव बोलतोय. आता इथे जे अतिक्रमण मध्ये पैठण रोड ते नाथवेली रोडचं जे अतिक्रमण काढण्याची त्यांनी अनाउन्समेंट केलेली आहे, तर ती त्यांनी पहिले 18 मीटर रस्ता जो प्लॅन मध्ये होता तो 36 मीटर करण्याचं ठरवलेलं आहे. ऍक्च्युली तशी काही गरज नाहीये. याच्यामध्ये गोरगरिबांचे संसार जाणार आहेत आणि पूर्ण हातावरचे लोक आहेत. हे कसे घर उभे करणार याचा विचार करायला पाहिजे प्रशासनाने. जर तो विचार करत नसतील तर मग या गोरगरिबांचं काय होणार याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. हे काही विचार न करता अनाउन्समेंट करतायत, मार्किंग न देताही त्याच्यात पाडापाडीची धमकी देऊन चाललेले आहेत. आणि तसं न करता यांनी थोडंफार समजूतदारपणाने सांभाळलं गेलं पाहिजे. आणि याच्यामध्ये नाही, ऍक्च्युली हा रेसिडेन्शियल एरिया आहे. रेसिडेन्शियल एरियामध्ये इतक्या मोठ्या रस्त्याची गरजच नसते, पण गोरगरीब जनतेचा विचार करायला पाहिजे यांनी. आणि ज्या पण जागा आहेत लोकांच्या, कोणाच्या रजिस्टर असतील, कोणाचे काही स्वतःच्या जागा असतील, जमिनी असतील, यांना त्यांनी अधिकृत बांधकाम म्हणून ग्राह्य धरायला पाहिजे, अतिक्रमण म्हणून धरायला नको, एवढं माझं म्हणणं आहे. रोडची अशी अपेक्षा आहे की हा रोड 18 मीटरचाच करण्यात यावा. आणि ह्या रोड करता अनेक ऑप्शन सुद्धा आहेत. आणि 18 मीटर केल्यानंतर आम्ही पण बाधित होणार नाही, समोरच्या पण बाधित होणार नाही. आणि हीच अपेक्षा आमच्याकडून. तुम्ही प्रशासनाला या संदर्भात कळवलं का? प्रशासनाला हा आम्ही कळवलेला आहे. हा, आम्ही त्यांना हे पण दिलेलं आहे. हा, हे जे प्रकरण, हे रस्त्याच्या बाबतीत, जे रोडच्या बाबतीत जे प्रकरण चाललं, आता हे चाललं ठीक आहे. हे जे रुंदीकरण, हे जे वस्तीच्या गरीब लोकांच्या यांच्या हिशोबानं हे जे 36 मीटर आम्ही असं ऐकून आहे, ते 36 मीटरच्या ऐवजी आमचा असं मत आहे का बघ 18 मीटर बी भरपूर होतो. हे आमचा आदेश नाही, ही विनंती आहे का 18 मीटरचा जरी झाला तर गव्हर्नमेंटचा पण चांगलं राहतो, आमच्या गरीब लोकांचा चांगला राहतो. आमच्या गरीब लोकांनी इकून तिकून रुपया जमा करून लेकरं बाळाचा उदरनिर्वाह करता कसे तरी लीसवर, भाडेपट्ट्यावर म्हणा, रजिस्टर म्हणा, नोटरी म्हणा, असे याच्यात पत्र घरं बिरं बांधून रुपया जमा करून हे आमचा आजपर्यंत आम्ही उदरनिर्वाह केला आमचा. आणि आता ऐन वेळेवर अशी वेळ आली ही
एकदम पूर्ण लोक रस्त्यावर, तर काय रस्त्यावर बी जागा नाही आणि या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कुठंच राहायला आम्हाला जागा नाही आहे. भाड्यानं जर घ्यायला गेले तर कुठं भाड्यानं सुद्धा घर आम्हाला मिळाणं गेले. जर नाही भाड्यानं गेलं तर एखादं तंबू टाकून जरी कुठं राहिलं तर पण ते तंबू टाकायला सुद्धा जागा नाही आम्हाला. तर आम्ही ह्या हिशोबानं की आमचं राहणं बिणं हे उदरनिर्वाह आम्हाला कमीत कमी राहायचं येतं. आम्ही कुठून बी 2 रुपये कमवून आणू शकतो आम्ही. आता हे 18 मीटरचा रोड जर असं 18 मीटरचा झाला तर आमची बी समाधानी असती, गव्हर्नमेंटची समाधानी होऊ शकते याच्यात. तर शक्यतो जोपर्यंत झाला गव्हर्नमेंटनी आमच्या 18 मीटरचाच रोड करून द्यावा आहे. जनार्दन कांबळे, समाजसेवक. तर हा रोड जो पहिला 36 मीटरचा होता त्याच्यात सगळ्या लोकांनी ऍक्शन घेतल्यावर आता त्या नकाशात 18 मीटरचा झालेला आहे. आता नंतर आता 18 मीटरच ठेवा अशी आमची प्रशासनाला विनंती आहे. 18 मीटर ठेवा अशी प्रशासनाला विनंती आहे. कांचनवाडी समाजसेवक आहे. आणि हा जो रोड होता पहिला 36 मीटरचा होता तर तो नंतर सगळ्या लोकांना ज्या वेळेस नगर रचनाचा नकाशा बनला होता नवीन त्याच्यात तो 18 मीटर होऊन आलेला आहे. तर आमची प्रशासनाला विनंती अशी आहे की हा 18 मीटरचाच ठेवण्यात यावा. त्याला काही जास्त कमी काही करू नये, बस एवढीच विनंती करतो. बस बाकी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.